नमस्कार, हितगुज आमच्या खास कार्यक्रमात आज आपण स्माइल मेकओव्हर आणि डेंटल अलाइनर या विषयावर चर्चा करणार आहोत आणि त्यासाठी डॉक्टर प्रियंका सावकार नवले आपल्यासोबत स्टुडिओमध्ये आहेत। डॉक्टर, स्वागत आहे तुमचं स्टुडिओमध्ये। थँक्यू। तर डॉक्टर प्रियंका सावकार नवले या पुण्यातील प्रसिद्ध ऑर्थोडॉन्टिस्ट आणि स्माइल स्पेशालिस्ट म्हणून नावाजलेले आहेत। त्यांनी महाराष्ट्र हेल्थ युनिव्हर्सिटीमधून BDS ही पदवी डिस्टिंक्शनमधून 2006 साली घेतली। MDS हे पोस्ट ग्रॅज्युएट त्यांनी ऑल इंडिया एंट्रन्समधून उत्तीर्ण होऊन 2011 साली बंगलोर युनिव्हर्सिटीमधून पूर्ण केलं। त्यांचे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय जर्नल्समध्ये लेख प्रकाशित झालेले आहेत। अनेक कॉन्फरन्समध्ये त्यांना बेस्ट पेपर आणि बेस्ट पोस्टर प्रेझेंटेशनचे अवॉर्ड देखील मिळालेले आहेत। पुण्यातील 35 पेक्षा अधिक डेंटल क्लिनिकच्या अनेक रुग्णांच्या ब्रॅकेट ट्रीटमेंटच्या करतात त्या आणि सध्या त्या यशवंतराव चव्हाण डेंटल कॉलेजमध्ये प्राध्यापिका आहेत। त्यांना 2017, 2018, 2019 या 3 वर्षात त्यांना ऑर्थोडॉन्टिस्ट ऑफ इयर, आउटस्टँडिंग डेंटिस्ट ऑफ द इयर, हिरोइक डेंटिस्ट ऑफ द इयर अवॉर्ड मिळालेले आहेत। त्यांचं डेक्कन डेंटल क्लिनिक हे पुण्यातील नावाजलेलं क्लिनिक असून त्यांनी उपचार केलेल्या पेशंट्सच्या प्रतिसादामुळे इंटरनेट युजर्सकडून टॉप रेटेड आणि मोस्ट रिव्ह्यूड क्लिनिक म्हणून गणले जातं। त्याचबरोबर माणसांपासून ते अगदी सेलिब्रिटीपर्यंत अनेकांना डॉक्टर प्रियंका यांनी परफेक्ट स्माइल डिलिव्हर केला आहे। स्माइल फॉर ऑल हा त्यांचा मोटो असून तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावा यासाठी त्या नेहमीच धडपड करत असतात। बेस्ट क्लिनिकल टीम, बेस्ट डेंटल क्लिनिक आणि बेस्ट ब्रॅकेट क्लिनिक ऑफ महाराष्ट्र असे अनेक पुरस्कार यांच्या या डेक्कन डेंटल क्लिनिकला मिळालेले आहेत। त्यांच्या या क्लिनिकला 10 पेक्षा जास्त BDS आणि MDS डॉक्टर्स अविरत कार्यरत करत असतात। त्यांचे स्वतःचे डायग्नोस्टिक्स सेंटर हे क्लिनिकमध्येच असल्यामुळे ॲक्युरेट डायग्नोस्टिक्स आणि ट्रीटमेंट प्लॅनिंग करणं त्यांच्यासाठी सहजच शक्य आहे। चला तर मग आता विषयाकडे वळूयात। तर डॉक्टर, सगळ्यात आधी स्माइल मेकओव्हर म्हणजे काय आणि ते कोणी करावं? ओके, स्माईलबद्दल बोलायचं झालं तर पहिले मी सांगेल की हे वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट फेशियल एक्सप्रेशन आहे, ज्याच्या थ्रू आपण इंटरॅक्ट करतो, अट्रॅक्ट करतो आणि रिॲक्टसुद्धा करतो। तर जेव्हा आपण स्माईलचा विचार करतो तेव्हा लोकांना वाटतं की हे फक्त दातांशी निगडीत आहे, पण दात हे आपले जबड्यामध्ये रुतलेले असतात आणि दात आणि जबड्यांच्या ठेवणीमुळे चेहऱ्याची ओव्हरऑल ठेवण होत असते। जर तुमचं स्माईल परफेक्ट असेल तर चेहरा सुंदर वाटतो। त्यामुळे स्माईल मेकओव्हर म्हणजे थोडक्यात डेंटिस्टकडे जाऊन काही अप्लायन्सच्या मदतीने किंवा काही डेंटल प्रोसिजर थ्रू जर तुम्ही तुमचं स्माईल खुलवत असाल किंवा ते परफेक्ट करत असाल तर त्याला स्माईल मेकओव्हर म्हटलं जातं। आता हा कुणासाठी करावा, याला वयाची कुठलीही मर्यादा नाही आहे। अगदी लहान मुलांपासून मी म्हणेल 13 वर्षामध्ये मुलांमध्ये आणि मुलींमध्येही सगळे परमनंट टीथ आलेले असतात, त्या वयापासून तर अगदी प्रौढांपर्यंत म्हणजे 50 to 55 इयर्सच्या अडल्ट्सपर्यंत सुद्धा जर तुमची हिड्यांची कंडिशन चांगली असेल, बोन सगळं व्यवस्थित असेल तर स्माईल मेकओव्हर हा करता येतो। आता तो कशासाठी करावा तर बेसिकली 3 गोष्टींसाठी तो करण्यात येतो। पहिलं असतं इस्थेटिक हार्मनी। जेव्हा इस्थेटिक हार्मनी म्हटलं जातं तर 80% पेशंट्समध्ये स्माईल मेकओव्हर हा चांगलं दिसण्यासाठी केला जातो। त्यामुळे स्माईल जर छान असेल तर चेहराही चांगला दिसतो, त्यामुळे इस्थेटिक हार्मनीसाठी करावा। दुसरं म्हणजे फंक्शनल इफिशियन्सी। जेव्हा फंक्शनल इफिशियन्सी म्हटलं जातं तर दातांचा रोल हा नुसता दिसण्यामध्ये नसतो, ते अन्न चावण्यासाठी आणि त्याच वेळेला बोलण्यासाठी सुद्धा वापरले जातात। तर अन्न चावताना जर तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असतील, तुमचे दात वेडेवाकडे असतील तर पुढे जाऊन इंडायजेशनचा प्रॉब्लेम, नंतर मायक्रो न्यूट्रिएंट डिफिशियन्सीज हा प्रॉब्लेम सुद्धा होऊ शकतो। त्यामुळे प्रॉपर अन्न चावण्यासाठी ॲज वेल ॲज स्पीचमध्ये जर तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल, काही शब्द उच्चारताना जर तोंडाबाहेर तुंक येत असेल किंवा काही शब्दांचे उच्चार जर स्पष्ट होत नसतील तर अशा वेळेला स्पीच इम्प्रूव्ह करण्यासाठी पण स्माईल मेकओव्हर हा केला जातो। थर्ड मी म्हणेल स्ट्रक्चरल बॅलन्स। जसं मी आधी पण सांगितलं की दात हे जबड्यामध्ये रुतलेले असतात, दातांमुळे आणि जबड्यामुळे चेहऱ्याची ठेवण सुधारत असते, तर ह्या सगळ्यांचा स्ट्रक्चरल बॅलन्स मेंटेन करण्यासाठी पण स्माईल मेकओव्हर केला जातो। चौथी आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी आजकाल खूप इम्पॉर्टंट आहे ती म्हणजे सायकोसोशल डेव्हलपमेंट। चांगलं दिसल्यामुळे बऱ्यापैकी आपल्या सायकोलॉजिकल आणि सोशल सर्कलवरती इम्पॅक्ट पडत असतो। ज्या पेशंटचे दात खूप तोंडाच्या बाहेर आलेले असतात ते नॉर्मली सोशल गॅदरिंगला जाणं अवॉइड करता, मोठ्या जॉब प्रोफाईलला अप्लाय करायला त्यांना वाटतं की माझ्यात काहीतरी कमी आहे, पण स्माईल हा एक्सटर्नल फॅक्टर आहे। इंटरनल त्यांचं IQ वगैरे सगळं ठीक असून पण त्यांच्या मनामध्ये न्यूनगंड निर्माण होतो। तर सायको सोशल डेव्हलपमेंट प्रॉपर होण्यासाठी स्माईल मेकओव्हर हा केला गेला पाहिजे। नक्कीच। डॉक्टर, दात हे जे सरळ करण्याच्या नेमक्या कोणत्या पद्धती आहेत त्याबद्दल आमच्या प्रेक्षकांना सांगा। ओके, दात सरळ करण्यासाठी जे खूप वर्षांपासून चालत आलेली पद्धत आहे, जी बऱ्याच
बऱ्याच लोकांना माहितीही असेल, डेंटल ब्रेसेस त्याला म्हटलं जातं किंवा क्लिप्स किंवा पिना म्हटलं जातं. ही महत्त्वाची एक जुनी पद्धत आहे, ज्यामध्ये दातांवरती ब्रॅकेट्स लावले जातात. त्या ब्रॅकेटमधनं वायर पास होत असते आणि त्याच्या साहाय्याने दात अलाइन होत असतात. तर याचे प्रामुख्याने 2 प्रकार असतात. दात कुठल्या ब्रेसेस कुठल्या मटेरियलपासून बनलेले आहेत त्यानुसार त्यांचे 2 टाइप्स येतात. एक असतात मेटल ब्रेसेस जे स्टेनलेस स्टीलपासून बनलेले असतात आणि दुसरे असतात सिरामिक ब्रेसेस जे ग्लाससारख्या मटेरियलपासून बनलेले असतात. दुसरं म्हणजे ते दाताच्या कुठल्या सरफेसवर लावले जातात. जर ते दाताच्या बाहेरच्या बाजूला लावले जात असतील तर त्याला लेबियल ब्रेसेस म्हटलं जातं आणि दाताच्या आतल्या साईडला म्हणजे कुणाला दिसणार नाही असं लावलं जात असतील तर त्याला लिंग्युअल ब्रेसेस म्हटलं जातं. तर हे ब्रेसेसचे काही जुने चालत आलेले प्रकार आहेत, पण यांना सगळ्यांना एक बेस्ट ऑल्टरनेटिव्ह सध्या आलेला आहे तो म्हणजे डेंटल अलाइनर्स. डेंटल अलाइनर्स म्हणजे हे प्लास्टिकचे ट्रेज असतात जे प्रत्येक पेशंटसाठी कस्टमाइज केले जातात. त्यांच्या दातांच्या ठेवणीनुसार त्यांच्यासाठी ते ट्रेज बनवले जातात. हे कॅड कॅम जनरेटेड असतात, त्याच्यामध्ये ॲडेड फोर्स व्हॅल्यूज असतात आणि हे ट्रे लावल्यानंतर दात ॲटोमॅटिकली अलाइन होत राहतात आणि एव्हरी 15 डेजला पेशंटला ते चेंज करायचे असतात. तर आज जे आपण मेन बोलणार आहोत ते डेंटल अलाइनर्स ह्या उपचार पद्धतीबद्दल बोलणार आहोत. नक्कीच. तर डॉक्टरांकडून ट्रीटमेंट घेतलेल्या काही पेशंटच्या प्रतिक्रिया आपण ऐकूया. माझं नाव ऋतिका. माझे दात खूप वेडेवाकडे होते आणि मी ॲज अ मेकअप आर्टिस्ट मला ब्रेसेस लावायचे नव्हते. मी माझी ट्रीटमेंट फायर कडून केली आणि गेले 3-4 महिने झाले माझी ट्रीटमेंट चालू आहे आणि मी त्या ट्रीटमेंटसोबत खूप खुश आहे, कारण की मला थोडा थोडा फरक जाणवायला लागला आहे आणि नक्कीच मला याचा जास्ती फरक जाणवेल. थँक्यू फायर. तर आत्ताच या पेशंटची प्रतिक्रिया आपण पाहिली, कशा पद्धतीने त्यांना यानंतर या ट्रीटमेंटनंतर फरक पडलेला आहे. तर डॉक्टर, पुढचा प्रश्न माझा असा आहे की अलाइनरची उपचार पद्धती जी काही असते ती कशा पद्धतीने केली जाते आमच्या प्रेक्षकांना सांगा. ओके. अलाइनरच्या उपचार पद्धतीबद्दल बोलायचं झालं तर मी ते 2 सेगमेंटमध्ये थोडंसं सांगते. एक जर पेशंट आमच्या क्लिनिकला डायरेक्टली आला, जसं पुण्यातल्या क्लिनिकला आला तर त्याचं ॲक्च्युअल कन्सल्टेशन होतं. पुण्याच्या बाहेरील जे पेशंट असतील त्यांचं व्हिडिओ कन्सल्टेशन केलं जातं. कन्सल्टेशनमधले आमचा मेन फोकस हा असतो की पेशंटची चीफ कंप्लेंट कुठली आहे, मेन प्रॉब्लेम त्यांना कुठला वाटतोय. जर दातांमध्ये फटा असणं हा मेन प्रॉब्लेम असेल किंवा दात पुढे आलेलं हा मेन प्रॉब्लेम असेल तर त्या प्रॉब्लेमवरती फोकस केला जातो. सेकंड, ड्युरिंग कन्सल्टेशन, व्हिडिओ कन्सल्टेशन किंवा ॲक्च्युअल कन्सल्टेशनमध्ये पेशंटचे काही पिक्चर्स घेतले जातात. त्यांच्या वरच्या आणि खालच्या दातांचं स्कॅनिंग केलं जातं. जर बाहेरगावचे पेशंट असतील तर जवळच्या डेंटिस्टकडनं ते त्यांचं स्कॅनिंग करून घेऊ शकता किंवा माप घेऊ शकता. आमच्याकडे ते माप एकदा डिजिटल फॉर्मॅटमध्ये आयदर मेल थ्रू किंवा व्हॉट्सॲप थ्रू आलं किंवा कुरिअर केलं गेलं तर त्यानंतर त्या पेशंटच्या त्या मॉडेल्सचे ॲक्च्युअल व्हर्च्युअल सेटअप्स बनवले जातात. व्हर्च्युअल सेटअप्सवरती ट्रीटमेंट करून फायनल रिझल्ट पेशंटचा कसा असणार आहे, म्हणजे दात ह्या पोझिशनला होते आणि ट्रीटमेंटच्या नंतर ते कुठल्या पोझिशनला जातील याचे व्हिडिओज मल्टिपल अँगल्सने बनवले जातात. ते पेशंटबरोबर विदिन स्पॅन ऑफ 3 डेज शेअर होता. एकदा पेशंटने ते अप्रूव्ह केलं की हां मला ह्या पोझिशनला फायनल आलेले दात मला चालणार आहे, तर इमिजिएटली आफ्टर 3 डेज त्यांना त्यांचे अलाइनरचे सेट हे डिलिव्हर होत असतात. त्यामुळे अगदी बाहेरच्या कुठल्याही पेशंटला किंवा पुण्यातल्या कुठल्याही पेशंटला जेव्हा ट्रीटमेंट प्रोव्हाइड करायची असते तर 7 to 10 डेजमध्ये त्यांचं स्कॅनिंग होऊन व्हर्च्युअल सायम्युलेशन होऊन त्यांना विदिन अ स्पॅन ऑफ 10 डेज त्यांचे अलाइनर्स हे मिळत असतात. बरोबर. डॉक्टर प्रियंका, हे जे अलाइनर ट्रीटमेंट असते त्या नेमक्या कोणी कराव्यात आणि कोणत्या प्रॉब्लेमसाठी कराव्यात? अलाइनर ट्रीटमेंट्सबद्दलचं बोलायचं झालं तर पहिले मी सांगेल की आधीही मी सांगितलं जसं याला एज लिमिट नाही आहे. 13 इयर्सपासून तर अगदी प्रौढांपर्यंत 55-60 वर्षाच्या वयापर्यंत ही सर्वांना करता येते. सेकंड, कुठल्याही प्रॉब्लेमसाठी अलाइनरची ट्रीटमेंट करता येते. पूर्वीच्या काळी म्हणजे असं म्हटलं जायचं की दात खूप पुढे असतील तर ब्रेसेसच लावावे लागतील किंवा दात काढून ब्रेसेसची ट्रीटमेंट जर झाली असेल तर ती अलाइनरने होऊ नाही शकत आहे. तर अलाइनरची ट्रीटमेंट ही सगळ्या टाईपच्या प्रॉब्लेमसाठी केली जाऊ शकते, ज्यामध्ये दातांमध्ये फटा असणं, दात वेडेवाकडे असणं, वरच्या आणि खालच्या दातांच्या पोझिशन रॉंग असणं, या असल्या सगळ्या प्रॉब्लेम, प्लस मी म्हणेल ज्या पेशंटला अन्न चावायला प्रॉब्लेम येतोय, बोलायला प्रॉब्लेम येतोय, अशा सगळ्या पेशंटमध्ये अलाइनरची ट्रीटमेंट ही केली जाऊ शकते. थर्ड, मी म्हणेल याला लोकेशनचं बॅरियर नाही आहे. जसं जेव्हा ब्रेसेसची ट्रीटमेंट केली जाते तर युजली तुम्ही ज्या सिटीत असतात त्या सिटीतल्याच ऑर्थोडॉन्टिस्टकडे जाऊन ट्रीटमेंट केलेली बेटर असते, कारण 3 वीक्समध्ये
मध्ये तुम्हाला पुन्हा फॉलोअपला तिकडे जायचं असतं. सिन्स अलायनरच्या केसमध्ये अगदी कमी फॉलोअपमध्ये ही ट्रीटमेंट होत असते. काही पेशंटचे हार्डली 2 फॉलोअप होता, कारण बाकीचे जे अलायनरचे सेट असतात ते तुम्हाला कुरिअर केले जाऊ शकतात. त्यामुळे याला लोकेशनचं बॅरियर नाही आहे. बऱ्याच पेशंटला हा पण डाऊट असतं की छोट्या खेड्यात आहे, मला अलायनरची ट्रीटमेंट जमू शकते का, इकडे ॲडव्हान्स मोडॅलिटी अवेलेबल नाही आहे. तर त्यांचे सगळे अलायनरचे सेट हे कुरिअर होऊ शकतात. त्यामुळे त्यांच्यासाठी ही ट्रीटमेंट केली जाऊ शकते. चौथं मी म्हणेल, ज्यांचे जॉब प्रोफाईल असे आहेत की ज्यांना खूप बोलावं लागतं, खूप लोकांना किंवा कॅमेराला फेस करावं लागतं, अशा सगळ्या पेशंटसाठी, प्लस ज्यांच्या मल्टिपल व्हिजिट्स किंवा ट्रॅव्हलिंग खूप होत असतं, अशा पेशंट्सला ज्यांना फॉलोअप्सला जाणं जमत नसेल, अशांसाठी पण अलायनरची ट्रीटमेंट हा बेस्ट ऑल्टरनेटिव्ह आहे. सिन्स अलायनरचा थिकनेस हा खूप कमी असल्यामुळे ते तोंडात घालून तुम्हाला स्पीच किंवा बोलताना जसं ब्रेसेसने कधी कधी त्रास होऊ शकतो तसा अलायनर्सने होत नाही. प्लस मी एक सांगेल की जे स्टुडंट्स आहे, आता आमच्या क्लिनिकला ज्या मॅक्झिमम पेशंटची आम्ही ट्रीटमेंट करतो ते आयदर बाहेरगावचे असतात किंवा पुण्यातले पेशंट ज्यांचे आईवडील पुण्यात राहतात आणि ग्रॅज्युएशनसाठी ते दुसऱ्या गावी असतील, अशा पेशंटच्या पण ट्रीटमेंट होतात. ते त्यांचे सगळे अलायनरचे सेट 8 मंथ्सचे बरोबर घेऊन जाऊ शकता आणि तिकडे ते वापरू शकता. 6वं मी सांगेल की जे पेशंट ज्यांचं एक सोशल इव्हेंट्स काही प्लॅन झालेले आहेत, सपोज कोणाचं वेडिंग प्लॅन झालेलं असेल, एंगेजमेंट प्लॅन असेल, आणि अशा वेळेला त्यांना वाटतं की ह्या पर्टिक्युलर दातांच्या पोझिशन मला चेंज करायच्या आहे, पण मी ब्रेसेस नाही लावू शकत कारण माझं प्री वेडिंग शूट आहे, असल्या सगळ्या पेशंटला अलायनरच्या ट्रीटमेंट ड्युरिंग ती फेज चालू असताना करता येतात. कारण अलायनर्स घातलेले अगदी 1 ते 1.5 फुटाच्या अंतरावरच्या माणसालाही लक्षात येत नाही. त्यामुळे ह्या सगळ्या पेशंटसाठी अलायनरची ट्रीटमेंट होऊ शकते. नक्कीच. तर ही ट्रीटमेंट केलेल्या एका पेशंटची प्रतिक्रिया आपण पाहूया. I always thought dental treatments are painful, and so I avoided getting braces since childhood. But when I heard about 5 aligners, that they are very comfortable and painless, I gave it a try, and now after 7 to 8 months, I have a great smile, lovely smile, and I'm glad that I chose 5 aligners. Thank you. तर आत्ताच आपण या पेशंटची प्रतिक्रिया ऐकली. तर डॉक्टर, पुढचा प्रश्न माझा असा आहे की छोट्या गावातील किंवा पुण्याबाहेरील जे काही पेशंट आहेत त्यांना तुम्ही अलायनर उपचार पद्धती प्रोव्हाइड करू शकता का आणि कशा पद्धतीने करू शकता? ओके. बाहेरच्या गावच्या पेशंट्सला ॲज वेल ॲज डेंटिस्टला ज्यांच्याकडे अलायनरचं तिकडे सेटअप नसेल त्यांना आम्ही ह्या ट्रीटमेंट प्रोव्हाइड करू शकतो. कारण मी आधीही सांगितलं, अलायनरच्या ट्रीटमेंटमध्ये अगदी मिनिमम व्हिजिट रिक्वायर्ड असतात. फर्स्ट व्हिजिटला त्यांचं व्हिडिओ कन्सल्टेशन होऊ शकतं. व्हिडिओ कन्सल्टेशनमध्ये आमचे सगळे डेंटिस्ट त्यांना गाईड करतील. त्यांची चीफ कंप्लेंट, मेन प्रॉब्लेम कुठला आहे, काय काय गोष्टी सॉल्व करायच्या याची लिस्ट बनवली जाईल. 2 बेसिक एक्सरे ॲडवाईस केले जातात जे कुठल्याही छोट्या गावात होऊ शकतं. आणि पेशंटचं जे रेकॉर्ड असतं ते कुठल्याही डेंटिस्टकडनं घेऊन त्यांनी आम्हाला कुरिअर केलं किंवा मेल केलं तरी आम्हाला त्याच्यावरती व्हिडिओ सायम्युलेशन करता येतं. एकदा त्यांचे व्हिडिओ जनरेट झाले तर ट्रीटमेंटच्या आधीच पेशंटला आयडिया असते की माझ्या दातांची पोझिशन ही होती आणि फायनल पोझिशन अशी असणार आहे, मला एवढे सेट्स लागणारे अलायनरचे आणि टोटल ट्रीटमेंट ड्युरेशन 8 मंथ्सचा राहील किंवा 6 मंथ्सचा राहील. हे सगळं एवढं प्रेडिक्टेबल आहे की त्याचा डिसिजन घेणं पेशंटसाठी सहज शक्य होतं. प्लस कॉस्ट पण त्यांना सेम व्हिडिओ सायम्युलेशनमध्ये कळत असे की एक्झॅक्टली कॉस्ट किती जाणार आहे. EMIची फॅसिलिटीसुद्धा त्यात अवेलेबल आहे कारण पेशंटला इकॉनॉमिकल बर्डन यायला नको म्हणून. तर अशा पद्धतीने बाहेरगावच्या पेशंटसाठी ॲज वेल ॲज डेंटिस्ट जे बाहेर असतात त्यांच्या पेशंटसाठी आम्ही अलायनर सहज प्रोव्हाइड करू शकतो आहे. नक्कीच. तर डॉक्टर प्रियंका नवले यांच्यासोबत आमची ही चर्चा अशीच चालू राहणार आहे. एक छोटासा ब्रेक घेऊया, लगेच परत येऊया. ब्रेकनंतर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. स्माईल मेकओव्हर आणि डेंटल अलायनर या विषयावर आपण डॉक्टर प्रियंका नवले यांच्यासोबत चर्चा करत होतो. तर पुन्हा एकदा चर्चेकडे वळूयात. तर डॉक्टर, आता तुमच्या डेक्कन क्लिनिकबद्दल आम्हाला सांगा. ओके. डेक्कन डेंटल क्लिनिकबद्दल बोलायचं झालं तर पुण्यात आम्ही FC रोडवर लोकेटेड आहे. डेक्कनला लोकेटेड असल्यामुळे सगळ्या बाहेरगावच्या पेशंटला तिकडे येणं खूप सोयीचं होतं. आम्ही गेल्या 10 वर्षांपासून पुण्यात कार्यरत आहे. हजारोंपेक्षा जास्त पेशंटला आम्ही त्यांचं ड्रीम स्माईल, त्यांच्या जो ट्रीटमेंट ड्युरेशन कोट केला होता त्यामध्ये प्रोव्हाइड केलेलं आहे. आमच्याकडे सगळ्या प्रकारच्या डेंटल ट्रीटमेंट, सगळ्या प्रकारच्या, जेव्हा मी बोलते आहे डेंटल ट्रीटमेंट त्यामध्ये एकदम ॲडव्हान्स ट्रीटमेंट जसं लेझर मी म्हणेल किंवा
टीनेजर्समध्ये पॉप्युलर असलेला ट्रीटमेंट डेंटल ज्वेलरी मी म्हणेल, किंवा अडल्ट्समध्ये एकदम प्रौढांमध्ये कवळी देणं किंवा RPD देणं असल्या प्रकारच्या ट्रीटमेंट, आणि अगदी छोट्या बच्चूंच्या सर्जिकल ट्रीटमेंट ॲज वेल ॲज ग्रोथ मॉडिफिकेशन यासारख्या ॲडव्हान्स ट्रीटमेंट या सगळ्या अंडर वन रूफ केल्या जातात. प्लस यामध्ये मी म्हणेल की मेनली आमचा फोकस स्माईल डिझायनिंगवरती असतो. त्यामध्ये पण ब्रेसेसचे सगळे टाईप्स प्लस अलाइनर्स वेगळ्या वेगळ्या पद्धतीचे सगळ्या टाईप्सचे अलाइनर्स क्लिनिकमध्ये अवेलेबल आहे. अंडर वन रूफ सगळे मल्टिपल लाईक BDS MDS जवळजवळ 15पेक्षा जास्त डॉक्टर्सची टीम मंडेपासून संडेपर्यंत 9 to 9 क्लिनिकला वर्क करत असते. आम्ही संडेला क्लिनिक ओपन फक्त यासाठी ठेवलं आहे की जे पेशंट बाहेरून येतात त्यांना पुण्यात राहणं 2 दिवसांची ट्रीटमेंट असेल तर त्यांच्यासाठी सगळं कन्व्हिनियंट व्हावं म्हणून कधी कधी दिवसातले 14 तासही काम केलं जातं. स्माईल फॉर ऑल हा माझा मोठो होता आणि माझ्या तो प्रत्येक टीम मेंबरमध्ये खूप मुरलेला आहे. जेव्हा स्माईल फॉर ऑल म्हटलं जातं त्यावेळेला 3 गोष्टींचा आम्ही विचार करतो. फॉर ऑल डेंटल प्रॉब्लेम्स, असा एकही डेंटल प्रॉब्लेम नको की ज्यांची ट्रीटमेंट आम्हाला नाही प्रोव्हाइड करता येणार. यासाठी ॲडव्हान्स मोडॅलिटी कुठल्या आल्या तर आम्ही त्याच्यावर रिसर्च करतो आणि ती लगेच क्लिनिकमध्ये आणतो. सेकंड, ऑल जेव्हा म्हटलं जातं तेव्हा ऑल एज ग्रुप, अगदी छोट्या बाळांपासून ज्यांना क्लेफ्ट लिप क्लेफ्ट पॅलेट असे प्रॉब्लेम असतील, फीडिंगला त्रास होत असेल त्या बच्चूंपासून तर अगदी वृद्धांपर्यंत ज्यांच्या तोंडात एकही दात नाही आहे, अशा सगळ्यांच्या ॲडव्हान्स ट्रीटमेंट अंडर वन रूफ होता. ऑलमध्ये अजून मी एक फॅक्टर ॲड केलेला आहे की ऑल इकॉनॉमिकल स्टेटस. डेंटल ट्रीटमेंट ही नेहमी कॉस्टली समजली जाते. आम्ही ट्रीटमेंटचे कधीही पेशंटला ऑप्शन देताना एक मेजर ऑप्शन देऊन थांबत नाही. त्याच्यामध्ये 3 टाईपच्या ट्रीटमेंट दिल्या जातात. त्यातली ज्यांना जी जमत असेल, जी अफोर्डेबल असेल, कारण आयडियल ट्रीटमेंट प्रत्येकाला करून घेणं कधी कधी शक्य नसतं. अशा वेळेला कमी खर्चाच्या ट्रीटमेंटसुद्धा आम्ही त्यांना सांगत असतो जेणेकरून त्यांना ट्रीटमेंट चूज करायला मदत होते. तर अशा पद्धतीने सगळ्या टीम मेंबर्सच्या आणि माझ्या पेशंटच्या सपोर्टमुळे आम्ही आज इथपर्यंत आलेलो आहे. त्यामुळे ह्या कार्यक्रमाच्या निमित्ताने मला माझ्या टीम मेंबरला थँक्स म्हणावं असं वाटेल आणि माझ्या पेशंट्सला सुद्धा ज्यांनी आम्हाला एवढा सपोर्ट केलेला आहे. नक्कीच. कार्यक्रमाच्या शेवटी आमच्या प्रेक्षकांना तुम्हाला कोणता सल्ला द्यायचा आहे? ओके, प्रेक्षकांना मला एकच सांगायचं आहे की तुम्हाला वाटत असेल की आपल्या दातांमध्ये काही प्रॉब्लेम आहे किंवा माझ्या स्माईलमध्ये काहीतरी, तुमच्या स्माईलमध्ये काहीतरी इश्यू आहेत. बऱ्याच वेळेला असं असतं की यंग एजमध्ये असताना आपल्याला त्या गोष्टी करणं शक्य नाही होत किंवा आपण कामाच्या व्यापात अडकलेलो असतो. साधारणतः 30-40 नंतर जेव्हा आपण स्वतःचा जास्त विचार करायला लागतो त्यावेळेला कळतं की आता मी पैसे पण कमवतोय, मला माझं स्माईल मेकओव्हर करायचं आहे. अशा वेळेला ब्रेसेसची ट्रीटमेंट तुम्ही करून घेताना तुम्हाला वाटतं की ह्या वयात मी ब्रेसेस लावले तर काय लोक काय म्हणतील. तर अशा सगळ्या पेशंटसाठी अलाइनरसारखी उपचार पद्धती आलेली आहे जी लावल्यानंतर लिटरली कुणालाच कळून येत नाही की तुमचा स्माईल मेकओव्हर होतोय. विदिन अ स्पॅन ऑफ मी म्हणेल 8 to 10 months तुम्हाला तुमचं ड्रीम स्माईल मिळालेलं असतं. त्यामुळे जर अशा काही म्हणजे मल्टिपल फॅक्टर्समुळे मी म्हणेल, कधी कधी इकॉनॉमिकल बॅरियर असतील, कधी कधी असं वाटत असेल लोकांना कळायला नको, तर ह्या गोष्टींना अलाइनर्सचा हा बेस्ट ऑप्शन अवेलेबल आहे. त्यामुळे त्याचा मॅक्झिमम फायदा करून घ्या. आयुष्य हे सुंदर आहे, ते सुंदर पद्धतीने हसत जगा. नक्कीच. आता आलायनर ही जी ट्रीटमेंट तुम्ही सांगितली ही कमीत कमी कोणत्या एज ग्रुपमध्ये आहे? म्हणजे अगदी लहान मुलाला सुद्धा आपण ह्याची ट्रीटमेंट करू शकतो का आणि ते सेफ आहे का? हो, लायनरच्या ट्रीटमेंटच्या सेफ्टीबद्दल सांगायचं झालं तर ते ब्रेसेसपेक्षा कमी इमर्जन्सीज अलाइनरच्या ट्रीटमेंटमध्ये होत असतात. जेव्हा ब्रेसेस लहान बच्चूंच्या दातांवर लावले जातात 13 वर्षाच्या पुढील बाळांच्या दातांवर, त्यावेळेला ब्रॅकेट टोचण्याची शक्यता असते. कधी कधी पेशंटला अल्सर्स येऊ शकतात. ब्रॅकेटमधनं जी वायर पास होते कधी कधी ॲक्सिडेंटली ती तुटली तर गालामध्ये लागते किंवा चिकमध्ये लागते. छोट्या बच्चूंना बाहेर मैदानात खेळताना, मैदानी खेळ खेळताना पण ब्रॅकेट अचानक तुटले म्हणून इमर्जन्सी म्हणून क्लिनिकला यावं लागतं. अलाइनरच्या केसमध्ये 13 वर्षाच्या पुढील जर मुलं असतील, त्यांचे परमनंट टीथ तोंडात आलेले असतील, तर ते लावल्यानंतर ॲज सच इमर्जन्सी काहीच नसतात. कारण हे दातावर चिटकवलेले नाही आहेत. हे काढा घालायचे ट्रेज असल्यामुळे पेशंट ते काढून घालून राहू शकतात. ते तुटण्याची संभावना फार कमी आहे. प्लस त्यात मला एक फॅक्टर ॲड करावा असा वाटेल की सिन्स इट इज रिमुवेबल, जसं ब्रेसेस फिक्स्ड असतात दातांवरती,
तर ओरल हायजीन मेंटेन करायला विथ ब्रेसेस फार डिफिकल्ट होतं. काही खाल्लेल्या भाज्या वगैरे त्यात जर अडकलं तर ते काढायला टफ होतं. पण अलायनरच्या केसमध्ये अलायनर रिमूव्ह करून तुम्हाला हवा तसा ब्रश करता येऊ शकतोय. सेकंड मी सांगेल की बच्चूंच्या केसमध्ये विथ ब्रेसेस थोडे फूड रेस्ट्रिक्शन्स असतात किंवा अडल्ट्समध्ये पण त्यांना आम्हाला सांगावं लागतं हार्ड, स्टिकी आणि क्रंची फूड तुम्ही खाऊ नाही शकत आहे. पण अलायनरच्या केसमध्ये कुठलेच फूड रेस्ट्रिक्शन नसता. अलायनर्स काढून तुम्हाला आवडणारे पदार्थ तुम्ही सहज खाऊ शकता आणि सायमल्टेनियसली तुमचं स्माइल डिझायनिंग होत असतं. नक्कीच. तुम्ही या ठिकाणी आलात आणि खूप चांगली माहिती आमच्या प्रेक्षकांना दिलीत, त्यासाठी तुमचे मनापासून धन्यवाद. थँक्यू सो मच. तर स्माईल मेकओव्हर आणि डेंटल अलाइनर या विषयावर आपण डॉक्टर प्रियंका सावकार नवले यांच्यासोबत सविस्तर चर्चा केली. दात सरळ करण्याच्या पद्धती कोणत्या आहेत, त्याचबरोबर अलाइनरची उपचार पद्धती नेमकी कशी असते हे देखील आपण डॉक्टरांकडून जाणून घेतलं. कार्यक्रमात आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. ताज्या बातम्यांकरिता पाहत रहा C24 तास. लाल मातीतली कुस्ती म्हणजे